चला तर आज बनवला रवा केक आणि इतका छान झाला, सर्वांनाच आवडला आणि बाहेरून केक आणायची गरजच उरली नाही. इतका तो छान झाला आणि सर्वांनी आवडीने खाल्ला आणि इतका सोपा केक बनवायला आणि टेस्टी. तर बनवूया. त्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला, कुठलाही चालेल, बारीक जाड, आणि मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करणार आहे. आणि त्यासाठी 1 कप रवा, तुम्ही वाटी घेऊ शकता, आणि अर्धा कप साखर. परफेक्ट माप आहे, जास्त गोड पण नाही जास्त फिका पण नाही केक होणार. चिमूटभर मीठ आणि पाव कप तेल घेतलेलं, रेग्युलर आपण भाजीला वापरतो ते, आणि अर्धा कप दही घेतलेलं ताजं, आंबट घ्यायचं नाही. आणि त्यामध्येच मी अर्धा कप दूध घ्यायचं आहे, थोडंसं काढून घेतलेलं. पूर्ण 1 कप दही आणि दूध. आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा टाकायचा आहे. तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता. आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आणि फिरून घेतलेलं बॅटर घट्ट झालं आहे, तर मी उरलेलं दूध त्यामध्ये टाकून देते. म्हणजे आपल्याला अर्धा कप दूध लागलेलं, अर्धा कप दही. आणि एकदा फिरून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये केकचं बॅटर काढून घ्यायचं आहे. आणि रवा झाकून ठेवायचा आहे 2-3 मिनटं, म्हणजे रवा चांगला फुलेल. आणि आपल्याला टुटी फुटी घेतली मी, भरपूर टाकायचे, त्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकणार नाही आहे. आणि टुटी फुटीला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता. आणि मैदा लावल्यामुळे टुटी फुटी बॅटरमध्ये जिथल्या तिथेच राहतील, तळाशी जाणार नाही. त्यामुळे मैदा लावून घ्यायचा आणि उरलेले वरतून टाकायचे केकवरती. आणि इकडे आपल्याला ओव्हनची तयारी. आणि पॅन घेतलेला मी, लोखंडीच घेतला, आणि त्यावर अशी रिंग ठेवायची. सगळ्यांकडे असते ही रिंग. आणि मी कढईमध्ये करणारे केक, त्यामुळे छोटी कढई घ्यायची आणि त्यावर अशी मोठी कढई झाकण ठेवायचं आहे. आता मी हे भांडे काढून घेते आणि पॅन तापवायला ठेवायचं आहे. फुल गॅसवर तापवून घ्यायचं आहे. आणि मी 2 चमचे घेतलेले, एक मोठा असतो एक छोटा असतो, तर मी पोहे खायचा छोटा चमचा घेतलेला. आणि त्या चमच्यानेच आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची 1 चमचा. बेकिंग पावडर 1 चमचा. आणि त्याच चमच्याने बेकिंग सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा. आणि मोजूनच घ्यायचं आहे चमच्याने. आणि ह्या बेकिंग सोडा बेकिंग पावडरमुळेच आपला केक छान होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा सोडा
बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. आणि सर्व मोजून घेतलेलं. आणि इकडे मी छोट्या कढईला ज्यामध्ये बॅटर टाकायचे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आणि त्यावर असा मैदा लावून घ्यायचा आहे, म्हणजे बटर पेपर टाकायची गरज नाही. आणि पूर्ण मैदा कढईला लावून घेतलेला. आणि केकचं बॅटर पण छान असं फुललं आहे, रवा भिजला आहे. तर त्यामध्ये तुम्ही इलायचीसुद्धा टाकू शकता. तर मी इसेन्स टाकणारे 4-5 ड्रॉप टाकायचे, त्यामुळे केकला छान अशी चव येते. आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा ते पण टाकून द्यायचं. अगोदर टाकून ठेवायचं नाही आहे, जेव्हा आपण केक लावायचा आहे तेव्हाच सोडा बेकिंग पावडर टाकायचं आणि टुटी फुटी ती पण टाकून द्यायची. लहान मुलांना तर खूपच आवडेल हा केक टुटी फुटीमुळे. आणि खूपच टेस्टी बनतो हा केक. आणि छोटी जाड कढई माझी, तर त्याला असं मैदा लावून झाला आहे. आता त्यामध्ये सर्व मिक्स करून सोडा टुटी फुटी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी दुसऱ्यांदाच बनवते ही केक, पहिल्यांदा बनवला आणि दुसऱ्या वेळेस बनवायला घेतला आहे, तर छान बनला. आणि कढईमध्ये सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे. तुम्ही जर एकदा बनवला तर तुम्ही नेहमी बनवाल केक. असंही बाहेरचा केक आवडतच नाही. हे बघा, थोडंसं कढई टॅप करून घ्यायची, बॅटरमधली हवा निघून जाते आणि त्यावर टुटी फुटी टाकून द्यायची आहे. आणि इकडे पॅन पण खूप असा तापला आहे आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे ठेवल्यानंतर. केक ठेवल्यानंतर गॅस एकदम स्लो. आणि मला 1 तास लागला. थंड होऊ द्यायचं 10-20 मिनटं. आणि थंड झाल्यावरच केक आपला काढायचा आहे. हे बघा किती छान कलर आला आहे केकला. हे बघा, काहीच लागलं नाही, पूर्ण झाला आहे केक. आणि थंड झाल्यावरच केक काढायचा, त्यामुळे केक तुटणार नाही आणि व्यवस्थित निघेल. हे बघा किती छान निघला आहे. आणि कलर पण छान आला आहे, एकदम सोनेरी भाजला आहे. आणि कढईला पण काहीच असा चिटकला नाही, काय नाही. आणि केक कसा खूपच छान झाला आहे. आणि कट करायचा आहे. हे बघा
किती छान झाला आहे. स्पंजी, मऊ, लुसलुसीत आणि छान असा खमंग भाजला आहे खालून. कापसासारखा मऊ, लुसलुसीत, टेस्टी आणि घरचा बनवला आहे तर नक्कीच सर्वांना आवडेल. हे बघा किती छान झाला आहे, पूर्ण स्पंजी. नक्कीच आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.